आप देख रहे हैं भवानी टाइम्स। केंद्र सरकार द्वारा लागू किए गए कानून के तहत वाहनों में HSRP प्लेट लगाने की अनिवार्यता को लेकर घोषित की गई अंतिम तिथि 31 अप्रैल तक सभी प्रकार के वाहनों की पुरानी नंबर प्लेट को HSRP प्लेट में बदलना अनिवार्य होगा। इस संदर्भ में भवानी टाइम्स के जिला प्रतिनिधि ने गोंदिया जिले के उप परिवहन अधिकारी श्री राजेंद्र केसकर से मुलाकात की, जिसमें उन्होंने इस कानून के तहत जनता को जागरूक करने के उद्देश्य से यह कानून जनता के हित में है और इसका उद्देश्य वाहन की पहचान को सुरक्षित और सुनिश्चित करना है, यह बताया। HSRP प्लेट से वाहन के चोरी होने पर उसकी पहचान आसानी से की जा सकेगी, साथ ही सड़क सुरक्षा में भी सुधार होगा। उन्होंने कहा कि विभाग इस कानून के लाभ और महत्व को समझ सके और समय रहते अपनी पुरानी नंबर प्लेट को बदलवा कर नए HSRP प्लेट लगाए जाने हेतु जनता को जागरूक करने के उद्देश्य से उप परिवहन अधिकारी से हुई चर्चा को भवानी टाइम्स प्रसारित कर रहा है। आज सध्या महाराष्ट्रात ते देशभरात एक चर्चेचा विषय आहे वाहनधारकांकरिता, विशेषतः नवीन प्रकारच्या नंबर प्लेटबद्दल ज्या प्रकारे काही गाईडलाईन देण्यात आलेली आहे, अजून एक टाईम लिमिट शासनाकडून घोषित करण्यात आलं आहे 31 मार्चपर्यंतच्या। त्याबद्दल थोडा खुलासा पाहिजे सर, की जनतेला याबद्दल विशेषतः तुमच्या विभागाकडून माहिती किती पुरवण्यात आली, अजून त्या HSRP ही जी प्लेट आहे याबद्दल सविस्तर थोडीशी माहिती तुमच्याकडून पाहिजे। धन्यवाद। नमस्कार। राज्य शासनाने 4 डिसेंबर 2024 रोजी अधिसूचना काढून असं आदेशित केलेलं आहे की राज्यामध्ये आपले जे वाहनांचे नोंदणी क्रमांक आहेत त्याला आपण हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट HSRP कंपल्सरी केलेलं आहे। तर त्यामध्ये जे 1/4/19 नंतर 1/4/2019 नंतर नोंदणी झालेले सर्व वाहनं त्यांना ऑलरेडी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसून आलेले आहेत, परंतु 1/4/19 पूर्वीच्या वाहनांना हे नंबर प्लेट्स त्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स नव्हत्या, म्हणून शासनाने आदेशित केलं आहे की 31/3/2025 पर्यंत 31 मार्च 2025 पर्यंत बसून घ्या, आपण हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसून घ्या। परंतु आता त्याकरता देखील 1 महिना मुदत वाढवून दिलेली आहे। एप्रिल महिना पूर्ण म्हणजे मार्च ऐवजी 31 मार्च ऐवजी 30/4/2025 पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे आणि त्याकरता असे 3 महाराष्ट्रभर 3 झोन केलेले आहेत। त्यामध्ये गोंदिया हे झोन 2 मध्ये येतं। झोन 1 मध्ये रोजमार्टा सेफ्टी सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी आहे। झोन 2 मध्ये आहे ती रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड, ज्याच्यामध्ये गोंदिया येतं, पिंपरी चिंचवड असे खूप सारे 13 ऑफिसेस येतात। त्याचबरोबर झोन 3 मध्ये FTA HSRP सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड असे 3 गटामध्ये महाराष्ट्रभर 58 ऑफिसेस विभागित केलेले आहेत। त्यापैकी आपलं 2 नंबर गोंदिया कार्यालय हे झोन 2 मध्ये येतं, रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड। त्याकरता गोंदिया पूर्ण जिल्ह्यामध्ये 5 सेंटर्स आहेत, जे की मी आपल्याकडे लिस्ट देऊ इच्छितो। त्यामध्ये गोंदियामधील एक सेंटर असेल, आमगावमधील एक आहे। तर गोंदियामधीलच सांगायचं झालं तर फ्रंट ऑफ इन्फ्रा पेट्रोल पंप, केअर ऑफ अंकुश आशिष हायवे,
हे मोरगाव सॉरी अर्जुनीचं आहे हे. असे 5 ठिकाणचे आहेत. गोंदियाचं शेवटी आहे 5 नंबरला. असं हे 5 सेंटर्स आहेत वेगवेगळे जे गोंदिया जिल्ह्यासाठी अलॉट केलेले आहेत. ते मी आपल्याला त्याची कॉपी देतो. आणि मग ह्याच्यासाठी तुम्ही पूर्वनियोजित वेळ घेऊन म्हणजे त्याच्यासाठी फीस दिलेल्या आहे. 2 व्हीलर असेल, ट्रॅक्टर असेल त्याच्यासाठी 450 प्लस GST जे काही येईल ते 18%. 3 व्हीलर रिक्षा असेल तर त्यांना आहे 500 रुपये. आणि मग लाईट मोटर व्हेकल कार, पॅसेंजर कार, ट्रक, जीप काय असेल ती 745 रुपये हे GST सोडूनची रक्कम आहे. हे त्याच्याकरता हे नोटिफिकेशन आहे शासनाने काढलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसत असेल हे फीसचं स्ट्रक्चर आहे त्याचं की 2 व्हीलरसाठी 450 प्लस ॲप्लिकेबल GST 2 व्हीलर आणि ट्रॅक्टरसाठी. त्याच्यानंतर 3 व्हीलरसाठी 500 रुपये आहे. आणि हे सगळं तुम्ही ऑनलाईन भरून तुम्हाला पूर्वनियोजित वेळ घ्यायची आहे त्या सेंटरमध्ये जाऊन ॲटोमॅटिक. त्याच्यासाठी परिवहनची साईट आहे परिवहन hsrp.gov.in वर जाऊन तुम्ही पूर्वनियोजित वेळ घेऊन पैसे भरून बसून घ्यायचं आहे. बरं ते आवश्यक का आहे HSRP बसवणं तर ते कुठेही वाहनाचं बनावटीकरण चोरी झाली तरी ते तात्काळ लगेच बदलू शकत नाही कारण त्याला जे प्रॉपर रिवेटिंग सील करून बसवलेलं असतं. तर आपण जे आपल्या नंबर प्लेट्स असतील जुन्या ते स्क्रू करून काहीतरी करून बसवलेले असतात ते इझिली तात्काळ काढता येतात बदलता येतात. हे लगेच निघत नाही. एकदा तुटली तरी परत त्या सेंटरकडे जाऊन परत ऑनलाईन करूनच तुम्हाला बसवून घ्यायची आहे प्लेट. त्यामुळं असं नाही आहे की ते कुठेही गेलं आणि बसवत आलं. आणि आता आम्ही 31/4 नंतर कंपल्सरी त्यामध्ये चेकिंग करून दंडात्मक कारवाई करू. तरी गोंदिया शहरातील सर्व नागरिकांना आवाहन आपल्याद्वारे करू इच्छितो की त्यांनी ह्या 5 सेंटर्समध्ये जाऊन तात्काळ ऑनलाईन आपली पूर्वनियोजित वेळ घेऊन आपण HSRP प्लेट बसवून घ्यावी जेणेकरून प्रशासनाला सहकार्य करा आणि आपणही दंडात्मक कारवाईपासून वाचू शकाल. याला कागदपत्र कोणते लागतील? अजून दुसरं आहे ऑनलाईन करण्याकरिता तुम्ही सांगितलं आहे. आधीचे जे व्हिकल होते ते ऑफलाईन मधून पुस्तक बनवून रजिस्ट्रेशन होत होतं त्याच्या RC बुक होत होती. तर त्यांच्याबद्दल कसे काय म्हणजे तो प्रश्न एक आहे ना सर. ज्या वाहनांचं ऑनलाईनच झालेलं नसेल डिजिटायझेशन झालं नसेल तर त्यांनी कार्यालयात यावं. त्यांचा आम्ही बॅकलॉग करून घेतो प्रथमतः आणि त्यांचा नंबर देखील त्या वाहन डाटाबेसमध्ये रेकॉर्ड करतो. आणि त्यांना मग ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना त्या OTP येतो. सोबत कागदपत्र असले पाहिजे RC बुक असलं पाहिजे ज्याला आपण नोंदणी पुस्तक म्हणतो. त्या नोंदणी पुस्तकाचे शेवटचे 4 डिजिट्स ते भरावं लागतात त्यामध्ये चॅसिसचे. आणि ते भरल्यानंतरच ॲप्लिकेशन पुढं सरकलं जातं आणि त्यांना OTP येतो आणि मग पुढं फीसला जातं. फीस होऊन त्यांना ते सेंटर्स 5 दिसतात. त्यामध्ये पाहिजे ते आपल्या जवळचं सेंटर ते निवडू शकतात अर्जदार. आणि तदनंतर तिथं जाऊन फीस भरून पूर्वनियोजित वेळेनुसार नंबर प्लेट बसवून HSRP प्लेट बसवून घेऊ शकतात. आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन करायला काही अडचण आली तर ते कार्यालयात माझ्याकडं संबंधित कर्मचारी आमच्याकडं माहिती कक्ष आहे त्याकरता आम्ही तात्काळ त्यांचं ऑनलाईन करून देतो. म्हणजे त्यांना ती अडचण येत नाही. तुम्ही जे म्हणता की त्यांचं जे वाहनाला ऑनलाईन दिसत नाही तर ते कार्यालयात येऊन ऑनलाईन करून घेऊ शकतात. त्यासाठी दररोज कार्यालयात पूर्ण वेळ विंडो ठेवलेली आहे ओपन. ते ऑनलाईन करून घेऊ शकतात. तर वाहन जे आहेत हे वाहन ती जे आपली मर्यादा असते ती कोणत्या वर्षापासून जर आपण ज्याचे आपण रजिस्ट्रेशन केले तर ते वाहन आजच्या तारखेपासून मागे किती वर्षापर्यंतचे ते वाहन असतील ते थोडं माहिती. आजपासून साधारणतः 15 वर्षच आपण 15 वर्षाचं त्याला पहिल्यांदा हे ठेवलेलं आहे. खाजगी वाहन ट्रान्सपोर्ट व्यावसायिक वाहनं तर दरवर्षी पासिंग करता येतात. म्हणजे त्यांचं फिटनेस प्रमाणपत्र योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करायला येतच असतात. त्यांना ते सिस्टमला अपडेट पण असतात. ऑनलाईन असल्याशिवाय हे होत नाही. पुढे काही सगळ्या प्रणाली आता वाहन ही जी प्रणाली ती सगळी ऑनलाईनच आहे. अर्जदार घरी बसल्या अर्ज करू शकतात टॅक्स भरू शकतात. त्यासाठी कार्यालयात यायची गरज नाही. शासनाने 54 ते 55 सेवा ह्या देखील ऑनलाईन केलेल्या आहेत. आपल्याद्वारे कळवू इच्छितो त्यासाठी वाहन मालकाला कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. साधा तुमचा पत्ता बदलायचा असेल वाहनाचा बोजा उतरायचा असेल वाहन हस्तांतरण म्हणजे TO करायचं असेल तर त्याला कार्यालयात यायची आवश्यकता नाही. तो घरी बसल्या करू शकतो. इव्हन शिकाऊ अनुज्ञप्ती लर्निंग लायसन्स
हे देखील घरी बसून तो अप्लाय करू शकतो. घरी बसून संगणक असेल, कॉम्प्युटर असेल, कॅमेरा असेल, तर तो घरी बसूनच परीक्षा देऊ शकतो. 20 मिनिटाचा व्हिडिओ पाहून तो स्वतः परीक्षा अपेअर करून घरी बसले त्याला लर्निंग लायसन्स मिळू शकतं. पक्क्या लायसन्स करता मग त्याला कार्यालयात यायला. इथून एक प्रश्न आहे. बऱ्यापैकी मेंटेनन्स करून जे वाहन घरी लोकांच्या उपयोगात येत आहेत, जे 15 वर्षापेक्षाही जास्त त्यांचा कालावधी झालेला आहे, त्या वाहनाबद्दलही सुद्धा काही लिमिट आहे की त्या एस्ट्रिपमध्ये टाकण्यात येतील? केंद्र शासनाने सध्या लाईफ विषयी शासनाचे खाजगी सगळे वाहनं 15 वर्ष झालेले सगळे निकामी केलेले आहेत. आता लवकरच गाईडलाईन्स येतील की कदाचित खाजगी वाहनं देखील 15 वर्षाचं लाईफ होऊ शकेल त्याला. 15 वर्षाचं दिलेलं आहे. सध्या 15+5 वर्षाचं वाढीव त्याला मिळतंय सध्या आज रोजी. परंतु अजून त्याला काही हे केलेलं नाही. पुढील आदेश अपेक्षित आहेत. लवकरच 15 वर्ष होईल, काही सांगू शकत नाही आज. 15 वर्षाचं लाईफ आहे, मात्र सध्या तरी 15 नंतर 5 तुम्ही वाढवून घेऊ शकता. त्याकरता कार्यालयात येऊन वाहन तपासणी करून इन्स्पेक्टर्सला दाखवावं लागतं. फिटनेस तपासणी होते त्याची सगळी आणि मगच पुढचं 5 वर्ष वाढवून दिलं जातं. वाहन हे आजच्या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक वस्तू आहे, परंतु सगळ्यांकडे तेवढी कागदपत्र नसतात. आजच्या तारखेला म्हणजे काय की छोट्याशा एखाद्या कोऱ्या कागदामध्ये लिहून आपल्या आपसातला व्यवहार करून हस्तांतरण ते गावातल्या गावात करतात. त्या वाहनाबद्दल काही आहे का सर माहिती ती त्यांच्याबद्दल? नाही, माझं असं म्हणणं राहील की तसं कोणीही कार्यालय नाही, खूप सोपं आहे. कार्यालयात येऊन काही फक्त तुम्हाला तुमचे अभिलेख द्यायचे, जे कागदपत्र, आणि समजा समोरच्यांनी गाडी घेतलेली आहे, तुम्ही त्या कार्यालयात तुमचं सगळं पेपर दिले, तुम्हाला OTP येईल, तुमचे कागदपत्र अपलोड केले, समोरच्याचे कागदपत्र घेतले, त्यांनाही नंबर टाकला, त्यांचे अपलोड केले आणि साधं कार्यालयात येऊन हस्तांतर करायला काय फक्त 258 रुपये लागतात. 2 व्हीलर असेल तर त्याला RC पुस्तकाची किंमत आहे ती, आणि पोस्टल चार्जेस. म्हणजे त्यासाठी तुम्ही कुणी असं परस्पर हस्तांतरण करू नये कार्यालयात येऊन. का तर समजा काही झालं तर प्रथमतः पोलीस कुणाकडे जाणार? तर तुमच्या ज्याच्या नावावर नोंदणीकृत पत्ता आहे, ज्याच्या नावावर नोंदणी केलेलं आहे त्यांच्याकडे जातील. आणि मग तुम्ही तर दिलेलं आहे कुणाला तरी परस्पर विकलेलं आहे, तर पोलिसांना तो पत्ता मिळेल का? तो व्यक्ती मिळेल का? तात्काळ उद्देश असतो की त्यांनी काही केलेलं असलं गुन्हा वगैरे, तर त्याचा पत्ता मिळावा, हे करावं. आणि आपल्याला असं कायदा सांगते की आपण एकदा वाहन विकलं किंवा घेतलं तरी 7 ते 10 दिवसात तात्काळ आपल्या नावावर हस्तांतरण करावं. त्यामुळे कुणीही असं त्यासाठी काही लागलं तर इथं त्यांनी कार्यालयात येऊनही काही चौकशी करू शकतात. आमच्याकडे मदत कक्ष आहे. आणि सगळ्यात सोपं परिवहन.gov.in ही साईटवर गेलं की तुम्हाला त्यावर देखील ॲप्लिकेशन्स आणि सगळी माहिती उपलब्ध आहे. आणि कधीही तुम्ही कार्यालयात येऊन आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्याला येऊन आमच्या किंवा मला स्वतःही येऊन तुम्ही चौकशी करू शकता. कार्यालयात तुम्हाला सर्व माहिती तात्काळ विनाशुल्क मोफत पूर्ण वेळ अवेलेबल करून दिली जात आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद साहेब, मी भरपूर मोलाची माहिती दिली जनतेकरिता. प्रश्नाचे उत्तरही आता समाधानकारक मिळालेले आहेत. आपल्याद्वारे हा, बोला सर. भवानी टाइम्सच्या वतीने मी आपल्या सर्व नागरिकांना एक विनंती करू इच्छितो. गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या जे अपघाताचे आपण आकडेवारी बघतोय त्यामध्ये फक्त दुचाकी वाहन चालक जे आहेत, आपल्याकडे दुचाकींची संख्या देखील 80 ते 85, टोटल संख्येच्या 80 ते 85% म्हणजे 3,10,000च्या आसपास आहे. त्यामध्ये वाढते अपघात हे फक्त दुचाकीचे आहेत. आणि त्याचं प्रमुख कारण आमच्या लक्षात आलं, एक तर हेल्मेटचा वापर न करणे. तर मी आज आपल्याद्वारे सर्व वाहन चालकांना, दुचाकी चालकांना विनंती करू इच्छितो की आपण कुठेही छोट्या जवळच्या अंतरासाठी कुठेही जाणार असेल तर हेल्मेटचा वापर करा. नुसतं आपणच नाही तर आपल्या मागे बसणारा जो पिलियन रायडर असतो त्यांनी देखील हेल्मेटचा वापर केला पाहिजे. आणि आम्हाला प्रशासनाला सहकार्य करा. त्याचबरोबर आपल्या गोंदिया शहरात जे वाढते अपघात आहेत जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये दुचाकींचीच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तरी आपण जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करून अपघात मुक्त गोंदिया कसं करता येईल त्याला सहकार्य करा. त्याचबरोबर दुसरं आहे ओव्हर स्पीडिंग, हे एक कारण आहे प्रमुख. आपल्याकडे रस्ते खूप चांगले झालेले आहेत आणि त्याबरोबर मी असं पाहिले बऱ्याच ठिकाणी की अपघात कुणाचे होत आहेत, दुचाकी आणि समोरून येणारी दुचाकी.
समोरासमोर धडकतायत आणि त्यामध्ये 2 किंवा 3 मृत्यू मुखी पडलेले आत्ता मागच्या महिन्यामध्ये उदाहरण आहे. तर आपण आपल्या वाहनाचा वेग देखील कमी ठेवावा आणि त्याचबरोबर जिथं वळण असतील, हे असतील, सर्व वाहतूक नियमांचं, चिन्हांचं पालन करावं आणि अपघात होणार नाहीत याची सर्व आपण दक्षता घ्यावी. त्याचबरोबर जनतेला देखील समोर कोणी ज्याचा काही दोष नसतो, पादचारी असेल, कोणी असेल, त्यांचा तर काही दोष नसतो, ते चालत असतात. परंतु आपल्या वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे समोरच्याला कोणाला इजा होऊ नये व आपल्या स्वतःचे देखील आपले जीवन खूप अनमोल आहे, त्याची आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे व अपघात होणार नाही याबद्दल दक्षता घेतली पाहिजे. धन्यवाद. मी राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया. धन्यवाद. धन्यवाद साहेब, तुम्ही भरपूर महत्त्वाची माहिती दिली. अजून एक खुलासा केला, शंका दूर केली की तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी कॅम्प घेण्यात येत आहेत. अजून भरपूर माहिती तुम्ही दिलेली आहे, तर प्रश्नही आता उरलेले नाहीत. कॅम्प सांगता? ठीक आहे, सांगा. मला असं लक्षात आलं थोडंसं की आपला भाग हा जरा दुर्गम आणि ग्रामीण भाग असल्यामुळे काही वेळेस असं होतं की सडक अर्जुनी असेल, अर्जुनी मोरगाव असेल किंवा इकडं साखरी टोला वगैरे अशा दूरपासून लोक कार्यालयात यायला थोडासा वेळ लागतो किंवा बंधू भगिनी असतील त्यांना येण्यासाठी थोडंसं अडचण येते. त्याकरता आम्ही प्रत्येक शनिवारी आमचे कार्यालयातील अधिकारी सुट्टीच्या दिवशी आपल्या जवळच्या कुठेतरी ग्रामपंचायत असेल, मग आता समजा तिरोडाजवळ आपण तिथल्या ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा पंचायत समिती कार्यालय असेल, तिथं आम्ही प्रत्येक शनिवारी आमचे अधिकारी येऊन आपल्याला प्रबोधन करतात. त्याचबरोबर शिकाऊ अनुज्ञप्ती म्हणजे लर्निंग लायसन्स दिलं जातं. त्याचबरोबर पक्की अनुज्ञप्ती देखील तिथं दिली जाते. तरी आपण सर्वांनी लायसन्स काढणं हे तर कंपल्सरी आहेच, म्हणजे काढलंच पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला जे काही वाहतूक नियम, चिन्हांची माहिती दिली जाते त्या ठिकाणी, त्याचं देखील पालन केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तिथं आपल्या जे सेवेसाठी म्हणजे आमचे अधिकारी येतात तिथं, त्यांना देखील त्यांचं मार्गदर्शन ऐकून घेतलं पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद साहेब, तुम्ही भरपूर महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल गोंदियावासीकडून मी तुमचे आभार व्यक्त करतो. मी भवानी टाइम्स गोंदियाकडून कॅमेरामॅन आकाश सोबत परेश दुरुगवार, धन्यवाद. बने रहो.